तुम्ही कधी विचार केलाय आपण महाराष्ट्रात जन्माला आलेले लोक किती नशीबवान आहोत ते? मला हे वाटतंय ते आध्यात्मिक पातळीवर. आपल्या महाराष्ट्राला फार थोर संतांची परंपरा लाभली आहे. इतकंच नाही तर महाराष्ट्र एकमेव राज्य आहे ज्यात महादेवांची 3 पावन ज्योतिर्लिंग आहेत. सह्याद्रीच्या कुशीत भीमाशंकर, नाशिकमध्ये त्र्यंबकेश्वर आणि संभाजीनगर येथे घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग आहे. शनिदेवांचं मंदिर जे क्वचितच पाहायला मिळतं तेही महाराष्ट्रातच आहे. नाशिकमध्ये तर पवित्र कुंभमेळाही भरतो. आदिशक्तीची 3.5 शक्तिपीठं महाराष्ट्रातच आहेत. त्यामुळे शिव आणि शक्ती दोन्हीच्या उपासनेचे मार्ग मोकळे आहेत. पंढरीचा विठुराया अनेक वैष्णवांना आजही मार्गदर्शन करतोय. अजंता वेरूळच्या सुंदर लेण्या असोत व आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे गड किल्ले, त्यातही एक प्रकारची सकारात्मक आध्यात्मिक ऊर्जा वास करते. महाराष्ट्रातील अष्टविनायक असोत वा अगदी गावोगावी पसरलेले ग्रामदैवत असो, सारं काही मनापासून हाक मारल्यावर धावून येणारे आहेत. महाराष्ट्राची आणखी कोणती विशेषता तुम्हाला जाणवते जी या रीलमध्ये नाही, ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. जय महाराष्ट्र.